वसंत मोरे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। ठाकरेंच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये ते पक्षप्रवेश करणार असून पुढच्या काही वेळातच ते मुंबईमध्ये मातोश्रीसाठी रवाना होणार आहेत। सगळे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर आपण पाहणार आहोत 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांचा आढावा। पुढील 4 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम घाटाच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा तर राज्याच्या उर्वरित भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यामधील निसर्ग बहरलाय तर लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झालेले असून पवना बॅकवॉटर परिसरातून दिसणारे डोंगरदऱ्या आणि गडकिल्ले धोक्यात हरवले। बीडच्या आष्टी तालुक्यामधील कडा परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील तात्पुरता तयार केलेला पूल वाहून गेल्याने महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। भुसावळमधील हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे आणि त्यामुळे हतनूर धरणाचे 8 दरवाजे 1.5 मिलीमीटरने तर 6 दरवाजे 1 मिलीमीटर उघडण्यात आले आहेत आणि तापी नदीमध्ये 33,867 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। जळगावमधील मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे। यावल तालुक्यामधील शेलगाव बेरजे मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने शेलगाव बेरजेचे 10 दरवाजे 1 मीटरने उघडून विसर्ग करण्यात आलाय आणि त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मावळच्या पवना धरणामध्ये 21% पाणीसाठा शिल्लक राहिलाय आणि गेल्या वर्षी हात साठा 26.35% इतका होता। मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने पाणी पातळी खालावली आहे। नागपूरमधील वाडी शहरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे आता अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलंय तर काही दुकानांमध्ये सुद्धा पाणी साचले आणि अवघ्या 1.5 तासाच्या पावसात ही परिस्थिती उद्भवल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली। धाराशिव जिल्ह्यातील कळंब, धाराशिव, परंडा, वाशी या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। हवामान खात्याने धाराशिव जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी केलाय। अकोल्यामध्ये रविवारपासून उसंत घेतलेल्या पावसाने पहाटे 5 वाजता पुन्हा दमदार एंट्री केली आणि विजांच्या कडकडाटांचा मुसळधार पाऊस कोसळतो। बुलढाणा जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे आता काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि खामगाव तसंच शेगाव तालुक्याला सुद्धा पावसाने चांगलंच झोडपलंय। एकट्या खामगाव तालुक्यामधील एकूण 12 महसूल मंडळांपैकी 8 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली। जालना जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यामधील गेल्या 5-6 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती मात्र ढगांच्या गडगडाटामध्ये आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने आगमन केले त्यामुळे आता अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय मात्र बळीराजा सुखावलाय। गेल्या 2 दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। मुंबईमधल्या पाणीसाठ्यात सलग दुसऱ्या दिवशी एका दिवसात 4% वाढ झाली त्यामुळे आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमधील पाणीसाठा 18% पोहोचलाय। हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्यातील 1ली ते 12वी पर्यंतच्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। ठाणे जिल्हा प्रशासनाने तसे आदेशच जारी केले। हवामान खात्याने मुंबई महानगराला पावसाचा येलो अलर्ट जारी केला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई परिसरामधील सगळ्या शाळांना आणि महाविद्यालयाला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले। प्रादेशिक हवामान केंद्राने पुणे जिल्ह्यामधील अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या 12वी पर्यंतच्या सगळ्या शाळांना आज सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिले। रायगड, नवी मुंबई, रत्नागिरी या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयाला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांनी
सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरांमध्ये मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या गॅसच्या दरात प्रति किलो 1.5 रुपयांची तर पीएनजी गॅसच्या दरात 1 रुपयांची वाढ झाली आहे. राज्यामधील अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक दर्जाच्या 15 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयानं या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यामध्ये राज्य कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, अप्पर पोलीस महासंचालक इथं त्यांची बदली करण्यात आली. ठाणे शहरामध्ये मुंबई पालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये 10% कपात लागू असताना ठाणेकरांना पुढील 3 दिवस 50% पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. तर पाणी पुरवठा कमी होत नसल्यामुळे पालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेनं भरत नसल्यानं ठाणे पालिकेनं हा निर्णय घेतलाय. पनवेलमधील सिडको वसाहतींमध्ये बुधवार सकाळपासून ते गुरुवार सकाळपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे पाणी संकटाला सामोरं जावं लागणार आहे. कळंबोली, काळुंद्रे, करंजाडे आणि नवीन पनवेल या वसाहतींमध्ये पाणीपुरवठा बुधवार ते गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे. तर नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू करण्यास अखेर मुहूर्त मिळालाय. तर सीआयएसएफ जवानांच्या नियुक्तीनंतर आता तांत्रिक प्रक्रिया सुद्धा पूर्णत्वास येत असून येत्या रविवारी म्हणजे 14 जुलै रोजी हे नवं टर्मिनल सुरू करण्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. आपलं सरकार सेतू सेवा केंद्र आणि बीएसई केंद्राच्या माध्यमातून राज्यातील जनतेला विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी सेवा देण्यात येते. मात्र कर्मचाऱ्यांना मिळणारं मानधन हे अत्यल्प असून मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. तर संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. भुसावळ तालुक्यामधल्या फुलगाव येथील रस्त्यावर असलेल्या नाल्यावर पूल बांधावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आणि नाल्याला पावसाळ्यामध्ये पूर येत असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होतोय आणि त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या साथीनंतर तब्बल 2 वर्षांनी जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं शिरकाव केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मिरज पूर्व भागामधील 1.5 वर्षांच्या बाळाचा स्वाईन फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय आणि त्यावर आता मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये झिका व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आणि आणखी एका गर्भवतीला झिकाची बाधा झाली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये झिका बाधितांची संख्या 12 वर गेली आहे. त्यामुळे आता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. उन्हाळी विशेष ट्रेननं कोटींची कमाई केली आहे. पुणे रेल्वे विभागाला जवळपास 21 कोटी 87 लाखांचं उत्पन्न मिळालंय. तर रेल्वेनं एप्रिल आणि मे महिन्यात 132 उन्हाळी विशेष गाड्यांच्या 264 फेऱ्या सोडलेल्या होत्या. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची तरतूद असलेला शासन निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं जारी केलाय आणि त्यामुळे आता ज्या बालकांचं उत्पन्न वार्षिक 8 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना ही सुविधा मिळणार आहे. राज्यामधल्या वैद्यकीय शिक्षण विभागानं विविध 10 जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला अर्ज केलाय. मात्र आयोगाच्या अंतिम तपासणीमध्ये जीटी वैद्यकीय महाविद्यालय मुंबईला परवानगी दिली आहे आणि बाकी 9 मेडिकल कॉलेजेसना अध्यापकांनी अपुरी संख्या, पायाभूत सुविधांचा अभाव या कारणांमुळे परवानगी नाकारली आहे. वसंत मोरे आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर समर्थकांसोबत ते शिवबंधन बांधणार आहेत आणि थोड्याच वेळात कात्रज तलाव परिसरातून वसंत मोरेंच्या गाड्यांचा ताफा निघणार आहे. सोलापूरमध्ये धनगर समाजानंतर आता कोळी समाज आक्रमक झालाय. रद्द केलेली मीटिंग आषाढी एकादशी पूर्वी घ्यावी, जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याचा शासन आदेश काढावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरामधील पूजा करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
सरकारनं शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। तर 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्तानं पुण्यामधील सहकार आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली। चोपडा तालुक्यामध्ये येणाऱ्या सगळ्याच रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय आणि त्यामुळे आता नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। खड्ड्यांमध्ये साचलेलं पाणी वाहन चालकांमुळे रस्त्यावरील नागरिकांवर उडतं आणि त्यामुळे आता नागरिक आणि चालकांमध्ये वाद होतोय। मात्र या सगळ्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो। बुलढाणा जिल्ह्यामधल्या खामगाव शहरात महाविकास आघाडीकडून धरणं आंदोलन करण्यात आले। खामगावमधला जिल्हा घोषित करावा, तर लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। रामझुला अपघात प्रकरणामधील आरोपी रितिका मालूच्या अटकेसाठी पोलिसांनी दाखल केलेला रिव्हिजन अर्ज मागे घेतलाय। अर्ज परत घेत पोलिसांनी न्यायालयाकडे वेळ मागितलाय। मात्र पोलिसांच्या या भूमिकेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जातंय। जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि सैन्यात मोठी चकमक झाली आहे। या चकमकीमध्ये 5 जवान शहीद झाले आहेत, तर 5 जवान जखमी झाले असून लोहाई मल्हार या भागात नियमित गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलंय। जालन्यामधील मियासाहब दर्गा परिसरामधील धक्कादायक घटना समोर आली आहे। शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवकाचा धारदार शस्त्रानं खून करण्यात आला आणि अद्याप हत्येचं कारण स्पष्ट नाही। मात्र भर रस्त्यात हत्या झाल्यामुळे शहरामधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। रावेर शहरामध्ये चोरीला गेलेल्या 9 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। गुन्हे शाखेच्या पथकानं एका आरोपीला अटक केलेली असून त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय, तर या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीच्या साथीदारांचा सुद्धा शोध सुरू आहे। नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस स्थानक हद्दीमध्ये भरधाव स्कूल बसनं सायकलला धडक दिली। या अपघातात 63 वर्षीय रत्नाकर दीक्षित या व्यक्तीचा मृत्यू झालाय। बीड बायपासवर 4 वाहनं एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला। या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि 5 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आगामी काळामधील धार्मिक सण उत्सव लक्षात घेऊन मूर्ती विसर्जनासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे हरई नदी पात्रालगत सुमारे 30 लाख लिटर पाण्याची क्षमता असलेलं मोठं विसर्जन कुंड तयार केलं जात आहे आणि या महिन्याअखेरीस विसर्जन कुंडाचं बांधकाम पूर्ण होणार आहे। जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये तेलाचे साठे तयार करण्याचा भारताचा विचार आहे। मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये। तर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी देशाच्या हिताच्या अनुषंगानं स्ट्रॅटेजिक स्टोरेजसाठी जागा निवडताना स्टोरेजचं भाडं वाहतुकीच्या खर्चापेक्षा जास्त होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे। कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन देण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाला ईडीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले। आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।